एका छोट्या गावात सीता नावाची एक गरीब विधवा स्त्री राहत होती आणि तिचा एक लहान मुलगा होता. त्याच्यावर तिचं सगळं आयुष्य अवलंबून होतं. पण काही दिवसापासून तिचा मुलगा खूप आजारी पडला होता. तिने गावातील डॉक्टर, औषध आणि सगळे उपाय करून पाहिले, तरीही त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती आणि त्यामुळे सीता पूर्णपणे हताश झाली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात एकच प्रश्न होता की आता काय करायचं. तेवढ्यात एक दिवस गावातल्या एका वृद्ध माणसाने तिला सांगितलं की अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना कर, तेच तुझी मदत करतील. आणि हीच शेवटची आशा मनात ठेवून सीता तिच्या आजारी मुलाला घेऊन अक्कलकोटकडे निघाली. लांबचा प्रवास, पैशांची अडचण आणि थकवा असूनही तिच्या मनात फक्त एकच विश्वास होता की स्वामी तिच्या मुलाला नक्की वाचवतील. अखेर ती स्वामींच्या समोर पोहोचली. तिने आपल्या मुलाला त्याच्या चरणी ठेवलं आणि रडत रडत प्रार्थना करू लागली की स्वामी, माझ्या लेकराला वाचवा, माझं सगळं त्याच्यावर आहे. तेव्हा स्वामी शांतपणे तिच्याकडे पाहत होते. त्यांनी क्षणभर डोळे मिटले आणि मग त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाले, घाबरू नकोस, सर्व ठीक होईल. सीता थोडी शांत झाली आणि मुलाला घेऊन तिथून निघाली. पण आश्चर्य म्हणजे काही वेळातच त्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. त्याचा ताप कमी झाला आणि तो हळूहळू डोळे उघडून आपल्या आईकडे पाहू लागला. हे पाहून सीताच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि तिला समजलं की हा कोणताही साधा योगायोग नाही, तर हा श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वाद आणि एक खरा चमत्कार आहे. ती पुन्हा स्वामींच्या चरणी गेली, नतमस्तक झाली आणि कृतज्ञतेने म्हणाली, स्वामी, तुम्ही माझं आयुष्य वाचवलं. तेव्हा स्वामी फक्त हसले आणि म्हणाले, श्रद्धा आणि विश्वास हेच सर्वात मोठं औषध आहे. श्री स्वामी समर्थ.